नमस्कार, मी प्रसाद भोईर, रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख। आज या ठिकाणी 1985 पासून मूळची IPCL व त्यानंतर केंद्र शासनाने हा प्रकल्प रिलायन्स कंपनीला विकला। त्यामुळे त्या रिलायन्स कंपनी या विरोधामध्ये त्यावेळीपासून जे प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी दिली होती त्यांना एक प्राधान्यक्रम सर्टिफिकेट बहाल केलं होतं। परंतु गेले 35 वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून चालू आहे। त्याच्या विरुद्ध आज हे आंदोलन प्रकल्पग्रस्तांनी छेडलेलं आहे। इतके दिवस आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही नेहमी ठिय्या द्यायचो, परंतु आज आम्ही आता आमच्या सर्व सीमा क्रॉस झालेल्या आहेत, आमच्या सर्व भावना आता तीव्र झालेल्या आहेत। तेव्हा आम्ही ठरवलं की या राज्याचे जे पालक आहेत, या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या दाराशी येऊन त्यांच्या कार्यालयाबाहेरच आम्ही आमचा शेवटचा लढा देणार आहोत। मग आता इथून आम्ही या रिलायन्सने आम्हाला 35 वर्ष ताटकळत ठेवलेल्या आमच्या हक्काच्या, आमच्या मुलाबाळांच्या पोटच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या आम्ही हक्काने घेऊन जाणार, नाहीतर मग आम्ही इथे या मुख्यमंत्र्यांच्या दाराशी आमचा शेवट करणार, हीच भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय। आम्ही काही शासनाकडे किंवा कंपनीकडे भीक मागत नाही, कवडी मोल भावाने आम्ही आमच्या जमिनी, जे आमचा सस्टेनेबल रिसोर्स होता, पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबाचं त्यातून भागलं जात होतं आणि आम्हाला नोकरी धंदा मिळेल म्हणून आम्ही या जमिनी या केंद्र शासनाला दिल्या होत्या। परंतु आज मात्र एक आमची अख्खी पिढी बर्बाद झाली, त्यांना या नोकरीपासून वंचित राहावं लागलं। आज आमची मुलं सगळे डिप्लोमा झालेत, इंजिनियर झाले, डॉक्टर झालेत, चांगलं मॅनेजमेंट MBAचं शिक्षण घेतलंय। अगदी परदेशात आमची तिथली मुलं शिकायला जातात, नोकरी करायला जातात, परंतु ही कंपनी अगदी दाराशी असून देखील आमच्या स्थानिकांना मुद्दामून हट्टवादीपणा आणि माजोरपणा म्हणून ही रिलायन्स कंपनी, कारण त्यांच्या केंद्र शासन त्यांच्या खिशात आहे, राज्य शासन त्यांच्या खिशात आहे, कलेक्टर वगैरे तर त्यांना ते बिलकुल विचारत देखील नाहीत, अशा सगळ्या यंत्रणा खिशात घेऊन फिरणारी ही माजोर कंपनी आहे। त्याच्यामुळे आम्ही शेवटी ठरवलंय की यांना शेतकऱ्यांचा काय दणका असतो, हा शेवटचा दणका यांना एकदा दाखवूनच द्यायचा आणि याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसलो। माझं नाव ॲडव्होकेट संदेश मोरे आहे। मागील काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या लढ्यामध्ये जोडलेलो आहे। याच्यामध्ये जो लढा जो भूमिपुत्रांचा आहे, त्यांना 85-86 सालापासून जी जमिनी गेल्या, परंतु त्यांना नोकरी देण्यासाठी ते प्रमाणपत्र दिलं होतं, ते 1237 जणांना आज रोजी त्यांनी प्रमाणपत्रानुसार नोकऱ्या दिलेल्या नाही आहेत। 690 लोकांना त्यांनी आज रोजीपर्यंत नोकऱ्या दिलेल्या आहेत। त्यांच्या त्यावेळेसच्या ज्या 1990ला जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्या काळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उर्वरित लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं। तो दिवस आणि आजचा दिवस आज रोजी त्यांना नोकऱ्या आलेल्या नाही आहेत। त्याचप्रमाणे 5 मार्च 2025ला सुद्धा माननीय उद्योगमंत्री साहेब उदय सामंत जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही मीटिंग झाली होती। त्या मीटिंगला सुद्धा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मार्गदर्शनासाठी त्यावेळेस उपस्थित होते। त्यावेळेसही हा विषय चर्चेत आला की बाबा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात सुद्धा नोकरी देण्याचं त्यावेळेस त्यांनी सर्वांनी, म्हणजे ही जी कंपनी आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तो प्रयत्न करू, आपण त्यांना नोकरी देऊ, परंतु झालं नाही। त्यामुळे माननीय उद्योगमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे आता हा विषय नेलेला आहे की बाबा तुम्ही याच्यावर ताबडतोब तोडगा काढावा आणि उर्वरित जे प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना तात्काळ नोकरी द्यावी, हा विषय आमचा आहे। त्यामुळे आता आम्हाला तारीख मिळत नाहीये म्हणून हे जे भूमिपुत्र आहेत वंचित बहुजन माथाडीच्या माध्यमातून आणि त्यांची जी स्वतःची जी भूमिपुत्र त्यांची जी संस्था आहे त्या माध्यमातून आता इथे शेवटचा हा जो लढा आहे, कारण आम्हाला असं म्हणणं आहे की नोकरी आम्हाला मिळणारच आहे, कारण आमची जमीन गेलेली आहे, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्यामुळे हा शेवटचा लढा आहे। आमची लवकरात लवकर मीटिंग लावून मुख्यमंत्री साहेबांनी या लोकांना न्याय द्यावा, एवढीच विनंती। धन्यवाद। लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए। बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलिए और देखते रहिए लंत्रानी न्यूज़ लाइव।